नमस्कार मित्रांनो, मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट अपडेटच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. वेलकम टू लाईफ सेलर हब. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की कोणते ते सेक्टर बुलिश झालेले आहेत. मार्केटमध्ये बऱ्यापैकी सेंटिमेंट सर्व पॅरामीटरवरती पॉझिटिव्ह होताना दिसतंय. क्रूड ऑइलमध्ये आहे ना, क्रूड ऑइलच्या प्राइसिंगमध्ये नरमी, डॉलरचा प्राईससुद्धा कमी होताना आपण पाहतोय. मागच्या आठवड्यामध्ये एफ-आय-आयचं सुद्धा मार्केटमध्ये बाईंग पार्टिसिपेशन चांगल्या पद्धतीनं झालेलं आपण पाहतोय. तर मोठामोठी मार्केटमध्ये सर्वच सिलेंडरमध्ये फायरिंग होताना दिसायला लागलेली आहे. तर काय हे आपल्याला चार्टवरती दिसतंय का? कारण की चार्ट हे आपले फ्रेंड आहेत. टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि म्हणून चार्ट्सपासून काय आपल्याला सिग्नल भेटतायत, ह्या सर्व गोष्टी चार्टवरती रिफ्लेक्ट होत आहेत का? ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. कारण की एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्हाला ते असे मजबूत सेक्टर भेटणार आहेत की ज्या सेक्टरमधून जर का तुम्ही स्टॉक सिलेक्ट केले, तर ते स्टॉक जास्त चालण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. कारण की मित्रांनो, हे सर्व खटाटोप टेक्निकल एनालिसिस करण्याचा आपला मेन मुद्दा काय असतो, तर आपल्याला स्टॉक सिलेक्शन करता आलं पाहिजे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे सायमल्टेनियसली की नुसतं स्टॉक सिलेक्ट करून मित्रांनो चालत नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला सेक्टरचाही त्याला सपोर्ट असणं आणि ओव्हरऑल मार्केटचा म्हणजे निफ्टी सेन्सेक्सचा जर त्याला सपोर्ट भेटला, तर अतिशय छान पद्धतीनं तो स्टॉक आपल्याला कमी टायमिंगमध्ये जास्त पैसे देण्याची प्रोबॅबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं, गावाकडे आपल्याकडे ओढे असतात. ओढ्यातलं पाणी थोडंसं असतं, आहे ना. जेव्हा ते नदीला जाऊन भेटतं आणि जर का नदीच्या पाण्याबरोबर ओढ्याचं पाणी भेटल्यानंतर त्या पाण्याला भरपूर अशी ताकद मिळते. आणि ओढा आणि नदी दोन्ही जर जेव्हा सागराला जाऊन भेटतात, जिथे सागराचं पाणी एकत्र येतं, तिथे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, की ओढ्याचं पाणी नदीत मिळाल्यानंतर नदी ज्यावेळेस सागराला जाऊन भेटते, तर तिथे फार त्याची ताकद वाढते. त्याच पद्धतीनं मित्रांनो, नुसता स्टॉक चांगला चालून असून फायदा होत नाही. त्याला सेक्टरचा सपोर्ट असणं आणि ओव्हरऑल मार्केटचं जर त्याच वेळेस पॉझिटिव्ह बायस जर निर्माण झाला असेल, तर मित्रांनो तो स्टॉक अतिशय छान पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये जास्त प्रॉफिट आपल्याला देतो. आणि ॲज अ ट्रेडर आपलं ते काम आहे, की आपला पैसा अशा स्टॉकमध्ये लावला पाहिजे, जिथे आपल्याला कमी वेळामध्ये जास्त पैसा भेटेल, आहे ना. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो, आपण गावाकडची माणसं आहेत, आपल्याकडे अ, अ, बैलांच्या शर्यती वगैरे आपण लावतो आणि जर का कुणाला बेट लावायची असेल की कुठला बैलजोडा जिंकेल, तर मित्रांनो आपण अशाच बैलावरती बेट लावली पाहिजे, त्या जोड्यावरती बेट लावली पाहिजे की त्याचा ड्रायव्हर चांगला आहे, ते त्यांचा परफॉर्मन्स हिस्ट्रीमध्ये चांगला आहे, ते फार टुर्नामेंट जिंकलेले आहेत. अशाच बैलांवरती जर आपण पैसे लावले, तर मित्रांनो आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी आहे की त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतील. परंतु जर का असा लंगडा बैल असेल, त्याच्यावरती आपण पैसे लावले, तर आपले पैसे डुबण्याचे किंवा त्याच्यावरून रिटर्न कमी मिळण्याचे चान्सेस फार आहेत. आणि म्हणून मार्केटमध्ये मित्रांनो कोणता तो घोडा आहे, जो पळणारा घोडा आहे, त्याला फाइंड आउट करणं, त्याच्यावरती बेट लावणं फार महत्त्वाचं आहे. लंगड्या घोड्यावरती मित्रांनो मार्केटमध्ये आहे ना, बेट लावण्यात काही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळं ॲज अ ट्रेडर आपलं काम आहे की स्टॉक सिलेक्शन करत असताना तो बेस्ट परफॉर्मिंग सेक्टरमधून असला पाहिजे आणि त्याला जर ओव्हरऑल मार्केटचाही सपोर्ट भेटला, तर तो जास्त चालण्याचे चान्सेस जास्त असतात. तर चला मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लेट्स डाइव्ह इन. पुढे जाण्याअगोदर डिस्क्लेमर, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्याही गोष्टींची चर्चा करणार आहोत, या सर्व एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहेत. कुठेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाय सेल रिकमेंडेशन देत नाही. ॲज अ ट्रेडर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्वतःची ॲनालिसिस, ट्रेड ॲनालिसिस स्वतः केली पाहिजे. सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करून तुम्ही तुमचे इन्व्हेस्टिंग, ट्रेडिंग डिसिजन घेतले पाहिजेत. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं, ट्रेडिंग करणं रिस्की असतं. इथे आपलं कॅपिटलसुद्धा लॉस होण्याचे चान्सेस असतात. तर पूर्ण कॉशियस पद्धतीनं व्यवस्थित रिसर्च ॲनालिसिस करून, अभ्यास करूनच स्टॉक मार्केटमध्ये आपण आपलं एक्सपोजर बघितलं पाहिजे. तर आजच्या ह्या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स, कमोडिटीज, इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स आणि त्यामध्ये असलेल्या डिफरंट सेक्टरच्या इंडायसेसचा परफॉर्मन्स. तर यासाठी आपण वापरणार आहोत आपला आवडता टॉप डाऊन अप्रोच. मित्रांनो, यामध्ये 4 स्टेप्स असतात. आता बाय दिस टाईम नाव तुम्हाला आता हे कळालं असेल की आपण टॉप डाऊन अप्रोच जो फॉलो करतोय, त्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहतो. दुसरी स्टेप हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहतो, म्हणजेच निफ्टी आणि सेन्सेक्सचा. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स पाहतो, म्हणजे फार्मा, मेटल, ऑटो, आय-टी, एफ-एम-सी-जी आहे ना, एनर्जी, वेगवेगळ्या सेक्टरचा परफॉर्मन्स पाहतो. आणि या सर्व
प्रोसेसमधून स्टेप्समधून आपल्याला कळतं की बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर कोणते आहेत, ट्रेंडिंग सेक्टर कोणते आहेत. आणि चौथी स्टेप नंतर त्याच्यानंतर येते ती म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू, जिथे आपण ह्या बेस्ट परफॉर्मिंग सेक्टरमध्ये जाऊन बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक आपण फाइंड आउट करू शकतो. व्हेरी सिंपल पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण बेस्ट परफॉर्मिंग स्टॉकपर्यंत पोहोचू शकतो. कारण की जसं आपण मगाशी पाहिलं तसं स्टॉकला जर परफॉर्म करायचं असेल तर नुसता स्टॉक पळत असून चालणार नाही, तर आपल्याला त्याला सेक्टरचाही सपोर्ट असला आणि जर का ओव्हरऑल मार्केट ही बुलिश सेंटिमेंटमध्ये असेल तर मित्रांनो तो स्टॉक अतिशय स्पीडने आपल्याला कमी वेळामध्ये जास्त प्रॉफिट देण्याचे चान्सेस असतात. म्हणून अशाच स्टॉकला फाइंड आउट करणं ही आपली ॲज अ ट्रेडर आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी राहते आणि इथेच अशा स्किलमध्येच आपण माहीर हळूहळू बनलं पाहिजे. तर प्रो ट्रेडिंग सिक्रेट मित्रांनो, आहे ना, चार्ट ओपन केल्यानंतर अनालिसिस करत असताना प्रश्न पडतो काय पाहायचं. तर हे ते 7 पॅरामीटर आहेत जिथे आपल्याला चार्टवरती अनालिसिस करत असताना वापरता आले पाहिजेत. प्राइस, पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलेटिलिटी, आहे ना, सेंटिमेंट आणि टाइम सायकल. तर प्राईसमध्ये मित्रांनो, ट्रेंडिंग मार्केट आहे की नाही, हायर हाय, हायर लो फॉर्मेशन बनतायत की लोवर लो, लोवर हाय फॉर्मेशन बनतायत किंवा सेम हाय, सेम लो, आहे ना, चॉपी मार्केट आहे. हे आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये बघता आलं पाहिजे. पॅटर्नमध्ये आपण पाहिलं पाहिजे कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते बनतायत का? ग्रुप ऑफ कॅन्डलस्टिक बनवून वेस्टर्न पॅटर्न काय बनतायत का? तर ईस्टर्न वेस्टर्न पॅटर्नचं चार्टवरती कुठे आपल्याला नोटीस होत आहे का? तर ह्या गोष्टी पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला कळतात. व्हॉल्यूम आपण चेक केलं पाहिजे की जर प्राइस वरती जात असेल तर त्याला व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे की नाही. जर पडत असेल, पडताना प्राइस मित्रांनो व्हॉल्यूमचा सपोर्ट असू द्या किंवा नसू द्या एवढं मॅटर करत नाही. परंतु ज्यावेळेस मार्केट वाढत असतं त्यावेळेस जर का व्हॉल्यूम सपोर्ट करत असेल तर मित्रांनो ती प्राइस वरच्या बाजूला गेल्यानंतर टिकणं तिथं प्रोबॅबिलिटी वाढत असते. आणि जर का प्राइस वरती जात असेल आणि जर व्हॉल्यूम डिक्लाइनिंग मोडमध्ये असतील तर मित्रांनो आपल्याला सिग्नल देत असतं की ही प्राइस टिकणार नाही आहे वरच्या साईडला आणि ती प्राइस खालच्या बाजूला येऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कोरिलेशन करता आलं पाहिजे. मोमेंटममध्ये मित्रांनो आर-एस-आय इंडिकेटरचा वापर करतो आपण. तिथे आर-एस-आय जर 60च्या वरती असेल तर आपल्यासाठी तो बुलिश ट्रेडिंग झोन असतो मोमेंटमवाला. आर-एस-आय 40च्या खाली ट्रेड करत असेल तर मित्रांनो तो बेरिज झोन असतो, जिथे आपण शॉर्ट साईडला अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करतो. आणि 40-60च्या मध्ये जर आर-एस-आय असेल तर मित्रांनो आपल्यासाठी तो चॉपी झोन असतो, जिथे मॅक्सिमम टाईम मित्रांनो, आहे ना, सपोर्ट रेझिस्टन्स बेस ट्रेडिंग आपण करू शकतो. परंतु हा झोन अवॉइड केला तर अतिशय छान पद्धतीनं आपल्याला मित्रांनो रिझल्ट भेटू शकतात. तर व्हॉलॅटिलिटी मध्ये आपण बॉलिंजर बँडचा वापर करतो मित्रांनो, आहे ना. ज्यावेळेस बॉलिंजर बँड स्क्वीज होत असतो त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट नसते, प्राईसमध्ये सुद्धा मुवमेंट नसते. परंतु आपल्याला ते ज्यावेळेस बँड ओपन होतो, एक्सपांड होतो, त्यावेळेस मित्रांनो ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. सेंटिमेंट, मार्केटमधलं सेंटिमेंट सुद्धा महत्त्वाचं असतं मित्रांनो. सेक्टर, जसं आपण बोललो, सेक्टर जोपर्यंत आपल्या स्टॉकला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत मित्रांनो स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून किंवा ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करून त्याचा फायदा होत नाही. टाईम सायकल म्हणजेच मार्केटमध्ये रिव्हर्सल सायकल कधी येतात वगैरे, टाईम डिपेंडंट ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला चार्ट ॲनालिसिस म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस करत असताना आपल्याला लिंक करता आल्या पाहिजेत. दुसरं जसं आपण बोललो ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी मित्रांनो आपण 3 टाईम फ्रेमचा वापर करतो. मंथली चार्ट, वीकली चार्ट, डेली चार्ट. मंथली चार्टवरती मित्रांनो आपण लाँग टर्म ट्रेंड कसा आहे याचं इंडिकेशन आपल्याला मिळतं. वीकली चार्टच्या माध्यमातून आपल्याला मीडियम टर्म ट्रेंड कसा आहे त्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा हे आपल्याला कळतं. आणि शॉर्ट टर्म ट्रेंड डेली बेसिसवरती डेली चार्टमधून आपल्याला कळतं की शॉर्ट टर्म ट्रेंड हा त्याचा नेचर कसा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या टाईम फ्रेमवरती आपल्या ट्रेडिंगच्या स्टाईलनुसार आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ट्रेंड मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे. जसं मगाशी आपण बोललो मोमेंटमसाठी आपण आर-एस-आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचा वापर करतो. चार्टमध्ये दाखवलेला आहे इथे. ज्यावेळेस आर-एस-आय 60च्या वरती इथे ट्रेड होतोय मित्रांनो, त्यावेळेस क्लिअरली पाहू शकतोय की आपण प्राईससुद्धा हायर आहे, हायर लो फॉर्मेशनमध्ये वरच्या बाजूला चाललेली आहे. ज्यावेळेस आर-एस-आय 40-60च्या ह्या झोनमध्ये ट्रेड होतोय, तर प्राईसमध्येही इथे पाहू शकता तुम्ही चॉपी मूव्हमेंट रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्ये काम होताना आपल्याला दिसतंय. आणि ज्यावेळेस आर-एस-आय 40च्या खाली ट्रेड होतो ह्या झोनमध्ये, तर मित्रांनो तिथे सुद्धा लोअर लो, लोअर हाय फॉर्मेशनमध्ये प्राइस मूव्ह होताना आपल्याला दिसते. तर क्लिअरली अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला बेटर डिसिजन घेण्यासाठी मोमेंटम आहे की नाही मार्केटमध्ये हे फाइंड आउट करण्यासाठी आर-एस-आय इंडिकेटर हा फायद्याचा ठरतो. बॉलिंजर बँड जसं मगाशी आपण बोललो आपल्याला व्हॉलॅटिलिटी दाखवत असतो. ज्यावेळेस बँड ओपन होतो, एक्सपांड होतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला, आहे ना, प्राईसमध्ये ॲप्रिसिएशन होताना आपण पाहतो आणि वाढताना आपण पाहतो आणि त्यामुळं अशी अपॉर्च्युनिटी आपल्याला फाइंड आउट करता आली पाहिजे.
चला तर आपली पहिली स्टेप जी आहे टॉप डाऊन अप्रोचमधली ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू. तिला आपण सुरुवात करूया, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहणार आहोत. डाव जोन्स मंथली विकली RSI जो आहे तो 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली हायर आहे, हायर लो फॉर्मेशन चार्टवरती दिसत आहेत. अप ट्रेंडिंग मार्केट आहे. नासडॅक मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. विकली RSI 60च्या आणि 40च्या मध्ये आलेला आहे. थोडंसं प्राइसवरती करेक्शन झालेलं आपण पाहतोय. साईडवेज मार्केट आहे विकलीवरती. S&P 500 मंथली विकली दोन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. प्राइसमध्ये सुद्धा हायर आहे, हायर लो फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर व्हेरी गुड बुलिश मोमेंटममध्ये S&P 500चं मार्केट आपल्याला दिसतंय. डॅक्स जर्मनी मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. हँगसेंग हाँगकाँग मंथली विकली RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होत आहेत. साईडवेज मुवमेंट मार्केटमध्ये प्राइसवरती आपल्याला पाहायला भेटते. तैवान मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली हायर आहे, हायर लो फॉर्मेशनमध्ये मार्केट आहे. थोडंसं प्राइसमध्ये रिट्रेसमेंट पाहायला भेटते, परंतु ओव्हरऑल अंडर करंट बुलिश आहे तैवान मार्केटमध्ये आणि सध्या तरी अजून विकनेस मार्केटमध्ये कुठे दिसत नाहीये. शांघाय कंपोजिट चायना मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली मित्रांनो साईडवेज मुवमेंट होताना प्राइसमध्ये आपल्याला दिसते. कॅक फ्रान्स मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली ऑल टाइम हायच्या जवळपास कॅक फ्रान्सचं मार्केट ट्रेड होतोय. क्लिअरली बुलिश मोमेंटममध्ये आहे. युरोस्टॉक्स मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. US डॉलर इंडेक्स 100च्या खाली ट्रेड होतोय आणि मंथली विकली RSI जो आहे 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली है ना साईडवेज मुवमेंट आहे. FTSE UK मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. कॉस्पी साऊथ कोरिया मंथली 60च्या वरती RSI विकली 40-60च्या मध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली प्राइसमध्ये थोडंसं करेक्शन होताना पाहायला भेटतंय. साईडवेज मुवमेंट कॉस्पी कोरियामध्ये आपल्याला पाहायला भेटते. गिफ्ट निफ्टी मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनवरती सुद्धा मित्रांनो आपल्याला साईडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. जास्त बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये नाही आहे. निके जपान मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली मीडियम टर्म ट्रेंड जो आहे तो साईडवेज काम करताना आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो आपल्याला इथे फक्त पाहायचं एवढंच आहे, जेव्हा RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय तर तुम्ही प्राइस ॲक्शनवरती सुद्धा नोटीस करायचं आहे की तिथे जास्त अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटत नाही आहेत किंवा प्राइसमध्ये तेवढं एस्केलेशन होत नाही आहे ना, आणि म्हणून असे झोन ट्रेडिंगसाठी अवॉइड केले पाहिजेत. गोल्ड मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. विकली 40-60च्या रेंजमध्ये आहे. साईडवेज मुवमेंट आहे मीडियम टर्म ट्रेंडवरती. सिल्वर सेम लाईक गोल्ड मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत. क्लिअरली साईडवेज प्राइस ॲक्शन आहे. कॉपर बेटर दॅन गोल्ड अँड सिल्वर मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. बेटर दॅन गोल्ड अँड सिल्वर चार्ट. क्रूड ऑइल येस दिस इज द चार्ट एव्हरीबडी इज वॉचिंग फॉर. प्राईसमध्ये क्रूडमध्ये आहे ना, क्रूडची जी प्राइस आहे ती फॉलिंग मोडमध्ये आलेली आपल्याला दिसते. 77च्या आसपास ट्रेड होतोय. मंथली विकली RSI सुद्धा 40-60च्या रेंजमध्ये आहे, म्हणजे साईडवेज मुवमेंट आपल्याला दर्शवत आहे. तर हे इंडिकेशन आहे ना ओव्हरऑल वर्ल्ड इकॉनॉमी आणि पर्टिक्युलरली इंडियन इकॉनॉमीसाठी आहे ना. क्रूड ऑइल फॉल होणं म्हणजेच आपल्यासाठी जे इंडस्ट्री वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात त्यांचं प्रॉफिट मार्जिन वाढतं आहे ना. क्रूड ऑइल फॉल होतं त्यावेळेस त्यामुळं इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून प्राइस खाली येणं हे फार महत्त्वाचं आहे. USD INR व्हॅल्यू सुद्धा 98 पर्यंत गेलेली होती. सध्या 95च्या तिथे ट्रेड होतोय. क्लिअरली मंथलीवरती RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. विकलीवरती आहे ना साईडवेज मुवमेंट प्राइसमध्ये होताना आपण बघतोय. प्रिव्हियस स्विंग हाय आणि लोच्या मध्ये प्राइस ट्रेड होते. तर ओव्हरऑल USD प्राइस सुद्धा 98च्या कम्पॅरिझनमध्ये खाली येताना आपण पाहतोय. दिस इज ऑल्सो गुड साईन फॉर द इकॉनॉमी पर्टिक्युलरली इंडिया. तर हे दोन्ही घटक क्रूड ऑइलची प्राइस आणि डॉलरची प्राइस हे दोन्ही घटक सध्या आपल्याला फेवर करतायत. सो दॅट इज वाय मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी सस्टेन झालेली तेजी आहे ना मेंटेन होताना हाय लेवलला आपण तिथे पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ग्लोबल अप्रोचमध्ये ॲनालिसिसमध्ये आपल्याला दिसून येते ओव्हरऑल सर्वच मार्केटमध्ये
आहे ना, एशियातल्या काही मार्केटमध्ये थोडंसं साईडवेज मुवमेंट आपण पाहतोय, पर्टिक्युलरली चायना आणि तैवान. परंतु मित्रांनो, बाकीच्या सर्व युरोप आणि अमेरिकन मार्केटमध्ये भरपूर चांगली तेजी मार्केटमध्ये अजूनसुद्धा बरकरार आहे. हेच आपल्याला आपल्या ॲनालिसिसमधून निष्कर्ष निघतोय. आता आपण दुसरी स्टेप आपल्या ॲनालिसिसची पाहूया, जी आहे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियामधल्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहूया. निफ्टी 50 मित्रांनो, मंथली वीकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे एका झोनमध्ये काम होत होतं. परंतु मागच्या आठवड्यामध्ये आलेली तेजीने आहे ना, प्रिव्हियस स्विंग हायच्या तिथे रेझिस्टन्स घेताना आपण इथे पाहतोय. एक डोजी काइंड ऑफ कॅन्डल विकलीवरती इथं बनलेली आहे. मंथलीवरती सुद्धा डोजी कॅन्डल, परंतु मंथ अजून चालू आहे. फार दिवस अजून जायचे आहेत. परंतु विकलीवरती पर्टिक्युलरली रेझिस्टन्सला डोजी बनलेला आहे. म्हणजे इनडिसिजिव्हनेस मार्केटमधला आपल्याला इथे दिसून येतोय. तर आता पुढचा आठवडा पाहावा लागेल की डोजीचा हाय ब्रेक होतोय की लो ब्रेक होतोय. जर लो ब्रेक झाला तर मित्रांनो, डाऊनसाईडला मार्केट येऊ शकतं. परंतु डोजी आपल्याला सध्या तरी इंडिकेट करतोय की मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्समध्ये डिसिजन अजून होत नाही आहे की मार्केट वरती जाणार की मार्केट खाली येणार. तर पुढचा आठवडा हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहणार आहे ट्रेंड डिसाईड करण्यासाठी. तर आपलं लक्ष डोजीच्या हाय आणि लो ब्रेक होण्यावरती असणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, इथे ज्यावेळेस मार्केट जे साईडवेज मुवमेंटमध्ये आलेलं आहे, त्याच्या प्रिव्हियस ट्रेंड जर बघितला आपण, तर तो डाऊन ट्रेंड आहे. तर डाऊन ट्रेंड नंतर मित्रांनो, ही कन्सॉलिडेशन होताना आपण पाहतोय. म्हणजेच काय, की जर का मार्केटमध्ये ह्या सर्व गोष्टींनी सपोर्ट सध्या आपल्याला बुलिश साईडलाच मार्केटमध्ये जास्त भेटत आहे. कारण की क्रूड ऑइलची प्राईस फॉल होते, USD डॉलरची प्राईस पण कमी झालेली आहे ना. FII बायर्स बाईंग साईडला काम करायला लागलेले आहेत. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन ऑलरेडी बाईंग साईडला काम करत होते मार्केटमध्ये, आहे ना. तर ओव्हरऑल जे इंडिकेशन आहे, हे मार्केटला सध्याच्या घडीला बुलिश साईडला काम होताना आपल्याला दिसतंय. परंतु आपल्याला अवेअर राहणं फार महत्त्वाचं आहे. जर का डोजीचा लो ब्रेक झाला तर मित्रांनो, आपल्याला अकॉर्डिंगली रिव्हर्स साईडला सुद्धा काम करण्यासाठी तयार राहणं हे आपलं आहे ना, आपली जिम्मेदारी आहे की ॲज अ ट्रेडर ते आपल्याकडे स्किल असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या साईडला मार्केट काम करते त्या साईडला मित्रांनो आपल्याला सुद्धा पलटी मारणं आलं पाहिजे. त्या साईडला रिव्हर्स ट्रेडमध्ये काम करता आलं पाहिजे. सेन्सेक्समध्ये सुद्धा जस्ट लाईक निफ्टी रेझिस्टन्सच्या जवळ ट्रेड होताना विकलीवरती पाहतोय. मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये क्लिअरली साईडवेज आहे. कुठेही मोठी अशी तेजी, अंडर करंट फार बुलिश आहे असं काय पिक्चर नाही आहे. तर तिसरी स्टेप जी आता पाहणार आहोत आपण, ती म्हणजे इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स एरियल व्ह्यूच्या माध्यमातून. तर निफ्टी बँकमध्ये मित्रांनो, मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. साईडवेज मुवमेंट आहे, परंतु विकलीवरती हायर आहे, हायर लो फॉर्मेशन बरकरार आहेत. निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचा चार्ट हा थोडासा प्राइस ॲक्शनमध्ये स्ट्रॉंग नेचरचा आहे असं आपल्याला दिसतंय. तर निफ्टी बँक हे प्रायमरी सेक्टर मानलं जातं आणि त्याच्या चार्टमध्ये हायर हायर लो फॉर्मेशन मिडियम टर्मवरती असणं हे पुढे जाता आहे ना, इंडियन मार्केटसाठी फायद्याचं होणार आहे. जर बँकिंग सेक्टर फायर व्हायला लागलं आणि त्यांनी जर सपोर्ट केला तर ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट आहे ना, बुलिश साईडलाच काम करण्यामध्ये मित्रांनो पुढे जाता. जर निफ्टी बँकने सपोर्ट केला तर आपल्याला त्या साईडलाच उभं राहणं हे फायद्याचं ठरणार आहे. तर निफ्टी PSU बँकमध्ये सुद्धा मित्रांनो, मंथली RSI 60च्या थोडासा वर काम करतोय. विकली RSI 40-60च्या मध्ये आहे. तर ओव्हरऑल प्राइस ॲक्शन सुद्धा आपल्याला इथे रेझिस्टन्सच्या प्रिव्हियस स्विंग हायच्या जवळ ट्रेड होतोय. तर पुढच्या आठवड्यामध्ये बघावं लागेल PSU बँकमध्ये मित्रांनो, है ना, आपल्याला काय रुझान पाहायला भेटतोय. निफ्टी फार्मा वन ऑफ द बेस्ट सेक्टर ऑलरेडी ट्रेंडिंगमध्ये आहे. मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, ज्यावेळेस RSI 60च्या वरती जातोय विकलीवरती, तर कसं मार्केटमध्ये मुवमेंट आलेली असते. आणि ॲज अ ट्रेडर आपल्याला हीच मुवमेंट आहे ना, कमी टाईममध्ये जास्त पैसा कमवण्यासाठी हाच ट्रेंड आपल्याला पकडता आला पाहिजे आणि तो RSIच्या माध्यमातून आपल्याला कॅच करता येतो. तर ह्या गोष्टीतून तुम्हाला पाहावं लागेल. इथे तुम्ही पाहू शकता की विकलीवरती RSI जेव्हा 40-60च्या रेंजमध्ये इथे ट्रेड होत होता, तर तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता, जरी आपण इथे एंट्री बनवली तर फार असं मित्रांनो एवढ्या आहे ना वर्षानंतर सुद्धा त्या प्राईसमध्ये अपसाईडला काम होताना झालेलं नाही आहे. तर तशा कंडिशनला काय होतं, आपला पैसा अडकून पडतो. आणि ॲज अ ट्रेडर आपल्याला काय काम आहे की आपल्याला पैसा वाढवायचा आहे, प्रॉफिट करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला असंच सेक्टर किंवा स्टॉक सिलेक्ट केला पाहिजे जो ट्रेंडिंगमध्ये आहे, जो कमी वेळामध्ये आपल्याला जास्त नफा बनवून देईल.
त्यासाठी मित्रांनो इथे चार्टवरतीच तुम्ही पाहताय की ज्यावेळेस 40-60च्या रेंजमध्ये त्यावेळेस काहीच काम होत नाहीये. 60ला जेव्हा चार्ट RSI ब्रेक करतो त्यावेळेस मित्रांनो अशा पद्धतीनं है ना मुवमेंट आलेली आपल्याला पाहायला भेटते. तर फार्मा इज वन ऑफ द बेस्ट सेक्टर है ना प्रेझेंटली इंडियन मार्केटमध्ये आहे. तर यामध्ये डेफिनेटली आपण काम केलं पाहिजे बाईंग साईडला. निफ्टी फायनान्स अगेन मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय है ना. फायनान्स सुद्धा बँक निफ्टीसारखा हाय लो फॉर्मेशनमध्ये मीडियम टर्मवरती दिसतोय. तर सध्या तरी चार्टवरती विकनेस आपल्याला फायनान्समध्ये सुद्धा पाहायला भेटत नाहीये. निफ्टी रिॲलिटी अगेन मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. बऱ्यापैकी इथे मुवमेंट आलेली होती पण थोडीशी प्राइस आता आहे ना करेक्शन किंवा रिट्रेस होताना आपल्याला रिॲलिटीमध्ये पाहायला भेटते. तर पुढे जाता बघूया की रिॲलिटीमध्ये आलेली रॅली मेंटेन होते, सस्टेन होते की याच्यामध्ये डाऊनसाईडला करेक्शन आपल्याला पाहायला भेटते. निफ्टी आयटी अगेन मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये साईडवेज मुवमेंट आहे. रेजिस्टन्स प्रिव्हियस स्विंग हायच्या तिथे प्राइस आलेली आहे. रेजिस्टन्स इथे येऊ शकतो. इथून परत खालच्या साईडला रेजिस्टन्स घेऊन प्राइस येते की वर जाते ते आपल्याला पाहावं लागेल. तर पुढच्या आठवड्यामध्ये IT रिॲलिटीमध्ये आपल्याला बघावं लागेल की रेजिस्टन्स ब्रेक होऊन वरच्या साईडला काम होतंय की परत आपल्याला डाऊन साईडला अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. निफ्टी मेटल मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली मार्केटमध्ये परत एकदा मेटल सेक्टरमध्ये मुवमेंट चालू झालेली आपण पाहू शकतो. तर मेटल सेक्टर फार्मानंतर हे आपल्या रडारवरती असणं महत्त्वाचं आहे. निफ्टी इन्फ्रा मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा साईडवेज मुवमेंट होताना आपण पाहतोय है ना. असेंडिंग ट्रायंगल मीडियम टर्मवरती फॉर्म होताना आपण बघू शकतोय. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल अगेन मंथली विकली RSI मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. परंतु प्रिव्हियस स्विंग हायच्या जवळ आल्यामुळे आहे ना जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत मित्रांनो नवीन पोझिशन कंझ्युमर ड्युरेबलमध्ये न बनवलेल्या बऱ्या आहेत. निफ्टी कॅपिटल मार्केट मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये क्लिअरली मीडियम टर्म ट्रेंडवरती प्राइस ॲक्शन साईडवेज काम होताना दिसतंय. परंतु ओव्हरऑल कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा आहे ना पॉझिटिव्ह साईडचाच रुझान बनलेला आपल्याला दिसतोय. कारण की हाय लो फॉर्मेशन प्राइसमध्ये चालू म्हणजे मेंटेन आहेत अजून सुद्धा आहे ना डिक्लाइन मोडमध्ये प्राइस आलेली कुठेही आपल्याला इंडिकेशन भेटत नाहीत. निफ्टी FMCG मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये क्लिअरली लोअर लो फॉर्मेशन आपल्याला दोन्ही चार्टवरती पाहायला भेटत आहेत. साईडवेज मुवमेंट आहे. बेटर टू अवॉइड दिस सेक्टर. निफ्टी मॅन्युफॅक्चरिंग अगेन मंथली विकली RSI 40-60च्या वरती मंथली विकली RSI जो आहे 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली मित्रांनो पाहू शकतोय आपण की कशी प्राइसमध्ये मस्तपैकी तेजी येते आणि है ना प्राइसमध्ये भरपूर पद्धतीनं वाढ झालेली आपण पाहू शकतोय. निफ्टी मिड कॅप अगेन मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. प्राइसमध्ये सुद्धा मित्रांनो प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस वरच्या बाजूला गेलेली पाहू शकतोय. तर मिड कॅप हा तिसरा सेक्टर है ना. फार्मा, मेटल, मिड कॅप या सेक्टरवरती आपलं लक्ष असणं बाईंग साईडला काम करण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. निफ्टी डिफेन्स अगेन मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डिफेन्स हे चौथं सेक्टर आहे आपल्या रडारवरती पाहिजे. छान पद्धतीनं मित्रांनो हाय लो फॉर्मेशन इंटॅक्ट आहे. बुलिश मोमेंटम अंडर करंट अजून सुद्धा डिफेन्समध्ये चालू आहे हे आपल्याला चार्टवरून पाहायला भेटत आहे. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये काम करतोय. विकली RSI 60च्या वरती गेलेलं आहे परंतु प्रिव्हियस स्विंग हायच्या तिथे रेजिस्टन्स घेताना आपण पाहतोय. तर पुढचा आठवडा कंझ्युमर ड्युरेबलसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जर का रेजिस्टन्स ब्रेक करून सस्टेन झाली प्राइस वरच्या बाजूला तर मित्रांनो हा सेक्टर आपल्या रडारवरती किंवा त्यामध्ये आपण बुलिश साईडला काम करण्यासाठी अपॉर्च्युनिटी पुढे जाता पाहू शकतोय. निफ्टी ऑटो वन ऑफ द अगेन बेस्ट सेक्टर है ना. मंथली विकली RSI दोन्ही 60च्या वरती काम करतायत. प्राइस ॲक्शनमध्ये प्रिव्हियस स्विंग हाय ब्रेक करून प्राइस वरती गेलेली सस्टेन झालेली आपल्याला विकलीवरती दिसते. क्लिअरली मित्रांनो ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा तेजी आलेली किंवा चालू असलेली आपल्याला इथे दिसते. हायर लो फॉर्मेशन इंटॅक्ट आहेत. ट्रेंड अप ट्रेंड आहे. तर ऑटो सेक्टर सुद्धा आपल्या रडारवरती आहे ना असणं फार गरजेचं आहे. निफ्टी एनर्जी मंथली विकली RSI 40-60च्या मध्ये साईडवेज मार्केट अगेन प्राइसमध्ये सुद्धा विकलीवरती आपण करेक्शन होताना पाहतोय. तर एनर्जी सध्या अवॉइड केलेलं छान आहे कारण की आपल्याकडे दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत.
निफ्टी 500 अगेन मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली है ना, साईडवेज मार्केट आहे. प्रिव्हियस स्विंग हायच्या तिथे प्राइस अप्रोच झालेली आहे. तर जोपर्यंत ट्रेंड लाईनचा ब्रेक होणार नाही, वरच्या बाजूला जाऊन सस्टेन नाही होणार तोपर्यंत मित्रांनो, परंतु निफ्टी 500 सुद्धा गिविंग बुलिश सिग्नल, म्हणजे प्राइस स्ट्रक्चर जो फॉर्म झालेला आहे तो बुलिश साईडला काम करण्यासाठी मित्रांनो आपल्याला अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. तर निफ्टी 500 हा सुद्धा सेक्टर पूर्ण आपल्या वॉचलिस्टमध्ये असणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहिलं की आपल्या टॉप डाऊन अनालिसिसमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ग्लोबल मार्केट बुलिश आहे. काही साऊथ एशियन मार्केटमधले काही मार्केट फक्त तैवान आणि चायना मार्केटमध्ये साईडवेज मुवमेंट होताना आपल्याला दिसली, परंतु युरोप आणि अमेरिकन मार्केट फार बुलिश काम करत असताना मित्रांनो आपण पाहिलं. इंडियन मार्केट सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये बुलिश मोमेंटममध्ये आलेले आपण पाहिले. रेझिस्टन्सला ट्रेड होत आहेत विकलीवरती. पुढचा आठवडा डिसिजिव्ह होणार आहे, कारण की डोजी कॅन्डल बनलेली आहे. त्याला जर त्याचा हाय जर ब्रेक करून मार्केट वरच्या बाजूला सस्टेन झालं तर मित्रांनो बाय साईडला आपली पोझिशन असली पाहिजे. जर का डोजीचा लो तोडून जर मार्केट खालच्या बाजूला मूव्ह झालं तर मित्रांनो आपल्याला अकॉर्डिंगली रिव्हर्स साईडला सुद्धा तयार असणं महत्त्वाचं आहे. तर सेक्टरमधून आपण पाहिलं, सेक्टर अनालिसिसमधून, की आपल्यासाठी फार्मा, मेटल, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल, मिड कॅप है ना, निफ्टी 500 सुद्धा रेजिस्टन्सला आलेला आहे. ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स ब्रेक झाला पुढच्या आठवड्यामध्ये, तर त्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळू शकतात. तर मोठामोठी भरपूर अशा 5-6 सेक्टरमध्ये आपल्याला बाईंग साईडला काम करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज भरपूर मार्केट देऊ शकतं. तर ॲज अ ट्रेडर आता तुमचं थोडंसं काम काय राहणार आहे, की ह्या बुलिश सेक्टर जे आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर मिळालेले आहेत, त्यामध्ये जाऊन तुमचं काम आहे, की त्या सेक्टरमधून बेस्ट परफॉर्मिंग स्टॉकला फाइंड आउट करणं. कारण की आपण स्टॉक्सची अनालिसिस ऑनलाईन माध्यमातून करू शकत नाही. तर तुमची जिम्मेदारी आहे, की त्या सेक्टरमध्ये जावा. फार्मा, मेटल, ऑटो, मिड कॅप है ना, कन्झ्युमर ड्युरेबल, निफ्टी 500 है ना, अशा डिफेन्स या सेक्टरमधून है ना तो स्टॉक चार्टवरती लावा. त्या सेक्टरच्या चार्टच्या अगेन्स्टमध्ये त्या स्टॉकचा चार्ट काय दाखवतोय आपल्याला. जर तो सेक्टरपेक्षाही बुलिश असेल तर मित्रांनो अशा स्टॉकमध्ये आपण है ना काम करण्यासाठी त्याला सिलेक्ट केलं पाहिजे. कारण की का, तर तो इंडिकेट देतोय की मला जर का सेक्टरने थोडासा सपोर्ट केला तर मी अजून पळू शकतो है ना. दिस इज व्हॉट है ना, की ट्रेडिंगचं स्किल आपल्याकडे असणं, कोरिलेशन करता येणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला थोड्या टायमिंगमध्ये आपल्याला जास्त पैसे बनवायचे असल्यामुळे मित्रांनो आपलं टार्गेट हे असलं पाहिजे, की माझा स्टॉक मी असा सिलेक्ट करणार आहे जिथे मला सेक्टरचाही सपोर्ट असा असणार आहे आणि ओव्हरऑल मार्केटचाही सपोर्ट जर मला भेटला तर मित्रांनो, जसं मगाशी आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं, ज्यावेळेस ओढ्याचं पाणी नदीत जातं, नदीतलं पाणी समुद्राच्या पाण्यामध्ये मिळतं, त्यावेळेस ताकद वाढत जाते. तशा पद्धतीनं जर का स्टॉकला सेक्टर आणि ओव्हरऑल मार्केटमधून म्हणजे निफ्टी सेन्सेक्समधून जर सपोर्ट मिळाला तर मित्रांनो स्टॉक अतिशय छान पद्धतीनं कमी वेळामध्ये जास्त पर्सेंटेजमध्ये तो वाढतो. आणि हेच काम आपल्याला करायचं आहे आणि अशा स्टॉकमध्ये मित्रांनो आपण काम केलं पाहिजे. तर आय होप यू एन्जॉय वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर असे चांगले पॉझिटिव्ह नगेट्स तुम्हाला माहिती पडले असावेत. तर या माहितीचा तुम्ही वापर करा, तुमचं ट्रेडिंग स्किल वाढवा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमचा जर का दुसरा ट्रेडर फ्रेंड असेल तर त्याच्याशी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुम्हाला ज्या गोष्टी कळालेल्या आहेत, तुम्हाला ज्या गोष्टी आवडलेल्या आहेत, त्या तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मेन्शन करा. तुम्हाला कोणते सेक्टर बुलिश वाटतायत, बेरिश वाटतायत, तेही तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मेन्शन करा. आणि जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, है ना. लवकरच भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये अशाच नवीन विकली मार्केट अपडेटच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक यू.